बहुसंख्या जरी असला पण हा देश संविधानावर चालणार आहे ते तुम्हाला मान्य करावं लागणार आहे। हा देश आमचं काय झालेलं धनगरांचं केंद्रात ओबीसी राज्यात एनटीसी आणि घटना काय म्हणते तुम्ही एसटी ते पण सरकार काय आम्हाला त्याची अंमलबजावणी करत नाही। आम्ही नवीन मागणी नाही आमची आमच्या बापाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेमध्ये नोंद केलेली आहे 26 जानेवारी 1949 रोजी जेव्हा घटना थांबण्यात आलेली आहे तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेमध्ये नोंद केलेली आहे। आमची काही नव्याने मागणी नाही। जे घटने ते जमातीचे सूची क्रमांक 36 नंबरला आहे तो धनगर समाजच आहे पण या शब्द चलाचा करू सरी या राजकारणी लोकांनी राजकारण केलेलं आहे। पण फडणवीस साहेबांनी 2014 मध्ये शब्द दिला होता त्यांनी तो पाळावा। आमची काही नवीन मागणी नाही आम्ही कोणात घुसखोरी करत नाही काही करत नाहीये फक्त आमची मागणी जी आहे हा देश संविधानावर चालतो त्याच प्रकारे त्या संविधानाच्या मार्गानेच आम्हाला आमचं एसटी आरक्षणाची फक्त तुम्ही अंमलबजावणी करा हाच आमचा उद्देश राहील। नाहीतर महाराष्ट्रामध्ये 2 नंबर समाज तुम्ही जे म्हटलं सर पण ते सांगतो हा धनगर समाज ही बीजेपीची सत्ता आज रोजी बसलेली आहे राज्यात असो किंवा केंद्रात 2014च्या आधी बीजेपीचं काहीच नव्हतं त्याला जबाबदार सत्तेमध्ये जे बसले ना ते धनगर समाजाने निवडून दिलेलं आहे हे तुम्ही ध्यानात ठेवा। आणि येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका निवडणुकामध्ये धनगर समाज त्यांची ताकद दाखवून तुमची सत्ता उलटू शकतो त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करून द्यावी। तर पंढरपूर मध्ये 2014 साली ज्यावेळेस आमचे बांधव उपोषणाला बसले होते आज रोजीच्या दीपक भाऊंनी उद्या उपोषणाला बसले ते सुद्धा 2014 मध्ये तिथं होते पण ते उपोषणाला होते पण तिथं होते ते फडणवीस साहेबापासून अवघ्या 4 फुटावर उभे होते। त्यावेळेस फडणवीस साहेबांनी शब्द दिलता की माझ्याकडे गाडीभर पुरावे माझ्याकडे गाडीभर पुरावे मी धनगर समाजाला आमची सत्ता आणून द्या महाराष्ट्रामध्ये केंद्रामध्ये आणून द्या मी धनगर समाजाला पहिल्याच कॅबिनेट मध्ये धनगर समाज एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करेल। कुठे गेले फडणवीस साहेब तुमचा शब्द हा धनगर समाज तुम्हाला विचारतोय तुम्ही दिलेला शब्द तुमचा कुठे गेला तुम्ही तो पाळावा। तुम्ही 14 मध्ये निवडून दिलं त्याच्यानंतर 19 मध्ये 2.5 वर्षाचं तुम्ही सत्तेत आलात आता परत तुम्हाला धनगरांनी सत्तेत बसवलेलं आहे। तुम्ही आम्हाला फुल द्या फुल आम्हाला फुलाची पाकळी नको तुम्ही आमच्या मुलांना 10वी पर्यंत फ्रीमध्ये शिक्षक देऊन राहिले पण ते नाही लागत आम्हाला जे घटनेने दिलेलं आहे तोच आम्हाला अधिकार द्यावा हीच आमची एवढी मागणी आहे। सर आमचा समाज आहे ना घटनेमध्ये आमची तरतूद आहे आमचा समाज एकदम विखुरलेला आहे। आज बी तुम्ही आमचं जीवन मान्य करा सर आमचा समाज म्हणजे डोंगर दऱ्यामध्ये राहणारा समाज आहे त्यांनी कधी असं एखादा टुरिस्ट प्लेसला जावं का नाही त्यांनी असं त्यांचं जगणं मान्य करा सर म्हणजे इतका पाऊस येतो अनंत अडचणी येतात त्यांचं तुम्ही असं लग्न विवाह बघा त्यांचं म्हणजे जगण्याची शैली बघा त्यांनी कधी गॅस पेटावू नाही का त्यांनी त्यांच्या घरावर कधी तिरंगा फडकू नाही का पंतप्रधानांचं म्हणणं आहे का हर घर तिरंगा त्यांनी त्या झोपडीवर तिरंगा फडकावा का ते ह्या आमचं जगणं मान्य करा सर तुम्ही हेच आम्हाला एसटी मध्ये आरक्षण द्या। आमचा भटका समाज आहे तो शरद पवारने आम्हाला एनटी मध्ये देऊन टाकलं आमच्यावर अन्याय केला सर आम्हाला एसटीचं आरक्षण द्या सर आमचं अस्तित्व आहे त्याची फक्त अंमलबजावणी करा एवढीच मागणी आहे। सर एनटी मधून आम्हाला 3.5% आरक्षण दिलेलं आहे। जो फायदा पाहिजे सर जो शेड्यूल ट्राईबला फायदा आहे तो एनटीला फायदा नाही ना सर। आज आता तुम्ही सांगा सर आता एवढा मोठा ओबीसी समाजामध्ये मराठा समाज इन्क्लूड झाला मग आमचं एनटीचा जिल्हा परिषद सदस्य होईल का नाही होऊ शकत ना सर। मग तो आमच्यावर अन्याय होतोय आम्हाला जे आमचं हक्काचं आरक्षण आहे शेड्यूल ट्राईब्स ते आम्हाला पाहिजे सर। ऑलरेडी दुसऱ्या राज्यामध्ये आमचं आणि गुजरात राज्यामध्ये आंध्र प्रदेश राज्यामध्ये या राज्यामध्ये आमचे बांधव आमचे पाहुणे त्या एसटी मध्ये आहे ना सर ऑलरेडी आहेच आमच्यावर अन्याय काय करताय महाराष्ट्र सरकार। बाहेरच्या राज्यामध्ये धनगर समाज हा अल्पसंख्याक महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य असं वाटत नाही का तुम्हाला? नाही जरी असला ना सर आरक्षण हे जातीवर दिलेलं गेलेलं आहे सर। आमचा समाज इतका बी नाही सर 2-3 कोटी लोकसंख्या आहे तुम्ही